1980च्या दशकात तेलंगणातून अर्थात तत्कालीन आंध्र प्रदेशातून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत प्रवेश केला। 75% पेक्षा जास्त जंगलाने वेढलेला भूभाग आणि आदिवासी बहुल नागरिकांच्या अशिक्षितपणामुळे नक्षल चळवळीने त्यांना भुरळ घातली। जंगलालगतच्या आदिवासी नागरिकांचे ब्रेन वॉश करत आम्हीच तुमचे मसिया आहोत हे बिंबवण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला। कुणी विरोध करण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना जीवानिशी मुकावं लागलं होतं। त्यामुळे जेमतेम 14 ते 15 वर्षाच्या वयातले अनेक तरुण तरुणी नक्षल चळवळीकडे आकर्षित झाले। गडचिरोली हे महाराष्ट्राचं शेवटचं नाही पहिलं राज्य आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्वीकारल्याने नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाणार आहे। आशिष जयस्वाल यांना सहपालकमंत्री पद देण्यात आल्याने स्थानिक नेतृत्वाची ताकद वाढणार आहे। तसंच शिर्डीत पार पडलेल्या भाजपाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री यांनी सुद्धा 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचं लक्ष्य असल्याचं म्हटलं। कधी सहमतीनं तर कधी दहशतीमुळे नक्षलवाद्यांनी अनेक गावांमध्ये आपलं प्राबल्य निर्माण केलं होतं। त्यामुळे सरकारच्या योजनाही त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नव्हत्या। पोलिसांनी दुर्गम भागात पोलीस मदत केंद्र उभारून आपलं नेटवर्क वाढवलं। एवढंच नाही तर नागरी कृती कार्यक्रमांमधून सरकारच्या योजनांचा लाभ दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवला। आताच्या स्थितीत नक्षलवाद्यांचं अस्तित्व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागापुरतं मर्यादित झालं आहे। त्यामुळे राष्ट्रीय सणांना तिरंगा ध्वज सर्वत्र मोठ्या दिमाखाने फडकवला जातोय। गडचिरोलीच्या दुर्गम भागातील लोक आता खऱ्या अर्थाने गणराज्याचा अनुभव घेत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।